नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता आम्ही निघालो आहे कोकणात जायला। आई, बहीण, आराध्या, अन्वय आणि मोठा भाऊ अगोदरच गेलेत। आता आम्ही 4 जण चाललो आहे। मी आहे, छोटा भाऊ आहे, मिस्टर आहेत आणि बारक्या बहिणीचे मिस्टर आहेत। तर असे आम्ही आता निघालो आहे कोकणात जाण्यासाठी। बरं मंडळी, हे जे आपले कोकणातले ब्लॉग्स आहेत हे सर्व तुम्हाला गणपती विसर्जन नंतर मी जेव्हा पुन्हा ठाण्यात येईन तेव्हा पाहायला मिळतील, कारण गावी रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो, त्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नाहीत व्यवस्थित। त्यामुळे हे सर्व ब्लॉग्स आपण गणपती विसर्जन नंतर पाहणार आहोत। हा जो बोगदा आहे हा कशेडी कवटीचा बोगदा आहे, त्याच्यामुळे ना जवळजवळ 1 तासाचं अंतर वाचतं। आणि जो घाट होता, खूप वळणावळणाचा घाट होता कशेडी कवटीचा, तर तो एक रस्ता वाचला जातो आणि मग लवकर पोचायला होतं। बप्पा का स्वागत हो रहा है एकदम धूमधाम से। परिवार के साथ इन खुशियों को खास बनाने के लिए परफेक्ट साथी नई सुन रहे हैं मेरे यानी साहिल के साथ लाइव हो लालबाग का राजा स्टूडियो से। यहाँ से पहुंचा रहे हैं यहाँ की कहानियां, यहाँ का जज्बा, यहाँ का उत्साह। लेकिन एक और बात जो मैं आपको पहुंचाना चाहता हूँ कि इस गणेश चतुर्थी के पवित्र त्योहार पर एक बात सोचिए आपने कि बप्पा। आम्ही ठाण्यावरून संध्याकाळी 4:30 वाजता निघालो, कारण छोट्या भावाला ऑफिसवरून यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आम्हाला निघायला लेट झालं। आम्ही ॲक्च्युली सकाळी लवकर निघणार होतो, कारण आता पाऊस पडतोय आणि मग रस्ते पण थोडे खराब असतात, त्याच्यामुळे मग लवकर निघणार होतो, पण त्याला यायला ऑफिसमधून उशीर झाला, त्यामुळे थोडं लेट निघालो। तर आता बघूया कधी पोचतोय। अंधार होत आला आता। खूपच पाऊस पडतोय। हा पाऊस आहे ना, बेकार पाऊस, खूप खतरनाक पाऊस। हळू 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 गाडी ट्रक मध्ये गायब झाला काय? खतरनाक आहे। मला आरटीओ वाले कसे आहे ना सोडतात। हे इथे पाहू शकता, बाईकचं ॲक्सिडेंट झालं आहे। बाईकवर नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं आहेत। तर कृपा करून बाईक हळू चालवा, लेफ्ट साईडलाच बाईक ठेवा। खूप लोक आम्ही बघितले रस्त्यात येताना राईटला पण बाईक ठेवतात, मध्ये बाईक ठेवतात, खूप स्पीडने बाईक असतात। तर कृपा करून बाईक हळू चालवा आणि सुखरूप घरी पोचा। हा पाहू शकता, कोकणातला रस्ता हा असा रात्रीचा दिसतो, खूप सुंदर असा। तर आम्हाला घरी पोचायला 10-10:30 वाजले, त्यामुळे याच्या पुढचा ब्लॉग काही बनवला नाही। घरी गेलो, जेवलो, कारण घरी सर्व वाट पाहत होते जेवायचे, थांबले होते सर्वजण, त्यामुळे मग जेवलो, गप्पा गोष्टी केल्या आणि झोप आली होती, त्यामुळे मग झोपलो। तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते। आपण भेटणार आहोत कोकणातल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।